पैठण शहरातील एका महत्त्वाच्या रस्त्यावर सध्या अस्वच्छतेचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. बंद पडलेली भूमिगत नाली, रस्त्यावर साचलेले सांडपाणी, कचऱ्याचे ढिगारे आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी. नागरिक मात्र प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी करत आहेत. पैठण शहरातील श्रीनाथ हायस्कूल कॉम्प्लेक्स शेजारील कन्या हायस्कूल रोड परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या रस्त्यालगत असलेली भूमिगत नाली मागील काही महिन्यांपासून पूर्णतः बंद पडलेली असल्याने नालीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला साचत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. परिणामी स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता जिजाऊ माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. तसेच याच मार्गावर पैठण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देखील आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाण्यासाठी नागरिकांकडून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अधिकारी वर्गाची देखील याच मार्गावरून नियमित ये-जा होत असते. तरी देखील या समस्येकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंकेचे प्रकारही वारंवार दिसून येत असून त्यामुळे परिसरातील अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. या संदर्भात साप्ताहिक आर्यव्रतच्या माध्यमातून पैठण नगर परिषद मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले होते. मुख्याधिकारी यांचे निवेदन नगर परिषदच्या आवक-जावक विभागात जमा करण्यात आले होते. तर नगराध्यक्षा अनुपस्थित असल्याने त्यांचे निवेदन नगरसेवक रफिक कादरी यांनी स्वीकारले होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंकेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्या समस्येवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून आता परिसरात बंद नाली आणि सांडपाण्याची नवीन समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या गंभीर समस्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण.